प्रेमातील नकार काहींसाठी फक्त निराशा असते, पण काही जणांसाठी तो वेड्याचे रूप घेतो। अशाच एका विकृत प्रेमकहाणीचा शेवट बंगळुरूमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने झाला आहे। बी फार्मसी शिकणाऱ्या 20 वर्षीय यामिनी प्रियाची तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने गळा चिरून हत्या केली आणि तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला। ही धक्कादायक घटना श्रीरामपुरा परिसरात गुरुवारी दुपारी 2 ते 2:30 दरम्यान घडली असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। गुरुवारी 16 ऑक्टोबर या दिवशी यामिनी नेहमीप्रमाणे कॉलेज संपवून घरी परतत होती। स्वतंत्रपाल्या भागातील रेल्वे रुळाजवळ दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने तिला अडवले। तो दुसरा कोणी नसून तिचा एक्स बॉयफ्रेंड विघ्नेश होता। त्या क्षणात विघ्नेशने चाकू बाहेर काढला आणि कोणतीही उसंत न देता तिच्या गळ्यावर वार केला। काही सेकंदातच सगळं संपले। सुमारे दुपारी 2:45 वाजता रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस ते दृश्य पाहून हादरले। यामिनीचा चेहरा ओळखता येत नव्हता। गळ्यावर खोल जखम, कपाळावर वारांचे ठसे आणि शरीरभर चाकूचे वार होते। प्राथमिक चौकशीत पोलिसांना मोबाईल आणि कॉलेजची ओळखपत्रे मिळाल्यानंतर तिची ओळख पटली। पोलिसांच्या चौकशीतून समोर आले की यामिनी आणि विघ्नेश काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंधात होते, मात्र काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटले। त्यानंतर यामिनीने त्याच्याशी सर्व संपर्क तोडले। विघ्नेश मात्र हे स्वीकारू शकला नाही। तो वारंवार तिचा कॉलेजपासून घरापर्यंत पाठलाग करू लागला। सुरुवातीला यामिनीने दुर्लक्ष केले, पण नंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली। त्यावर पोलिसांनी विघ्नेशला बोलावून इशारा दिला आणि सोडून दिलं। काही दिवस सर्व काही शांत होतं, पण त्याचं वेळ पुन्हा वाढत गेलं। विघ्नेशवर यापूर्वीही गुन्हा दाखल होता। तो पोलीस असल्याचं भासवून लोकांकडून पैसे उकळताना पकडला गेला होता। सध्या पोलिसांनी हत्या, पाठलाग आणि गुन्हेगारी धमकी या कलमांखाली गुन्हा दाखल करून विघ्नेशचा शोध सुरू केला आहे। त्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं आहे।